आज आपण सुरू करणार आहोत मानसिक विकृतीचे निकष. दैनंदिन जीवनात जगत असताना आपण कुठल्या ना कुठल्या समस्यांना तोंड देत राहतो. मग ते सामाजिक, मानसिक नाहीतर आर्थिक समस्येला आपण तोंड देत राहतो. वेगवेगळ्या प्रकारचे आजार राहतात. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहे किंवा नाही हे आपण कसे ठरवू शकतो? असा निर्णय घेण्यासाठी मानसिक स्वास्थ्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी मानसिक आजाराचे वर्गीकरण व निदान करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी DSM व ICD या प्रणालीचा वापर केला जातो. सध्या मानसिक विकृतीच्या निदानासाठी DSM-5 या पद्धतीनुसार 5 निकष वापरले जातात. चिकित्सालयीन लक्षणे. जेव्हा एखाद्या व्यक्तीत आरोग्याची तक्रारी किंवा लक्षणे आढळतात तेव्हा तो व्यक्ती आजारी आहे असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे मानसिक विकारांमध्ये एखाद्या व्यक्तीत उद्भवणारे वर्तन विकार किंवा मानसिक विकृतीशी निगडीत लक्षणे आढळतात. अशी लक्षणे एखाद्या ठराविक विकृतीशी संबंधित असतात. अशा लक्षणांचा एकत्रित समूहाला सिंड्रोम असे म्हणतात. मनोचिकित्सक या लक्षणांनुसार मानसिक विकृतीचे निदान करून त्यावर उपचार करतात. या प्रकरणात विकृतींच्या लक्षणांची आपण चर्चा करणार आहोत. सेकंड, मनस्ताप व अक्षमता. कोणत्याही मानसिक विकृतीचे निदान करण्यासाठी व्यक्तीमध्ये तीव्र ताण व अक्षमता ही लक्षणे असणे आवश्यक असते. आपण ताण व अक्षमता या संदर्भात पुढे माहिती घेणार आहोतच. तर ताणतणाव याचा अर्थ मानसिक त्रास असा होतो. यात भय, अपूर्णता, अस्वस्थता, चिडचिडेपणा व नकारात्मकता या भावनांचा समावेश असतो. यामागे ताण हे कारण असू शकते. तसेच व्यक्तीत निर्माण होणारी अक्षमतेचे कारण ताणतणाव असू शकते. अक्षमता याचा अर्थ व्यक्तीला वैयक्तिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात अनुरूप भूमिका व कर्तव्य योग्य रीतीने पार पाडण्याची क्षमता नसणे. हा दुसरा टाईप झाला. आता तिसऱ्या टाईपमध्ये कार्यात्मक बिघाड. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणे आढळतात तेव्हा तो व्यक्तीच्या जे काही घटक व्यक्तीचे मानसिक, जैविक व विकासात्मक कार्यक्षमतेमध्ये असमर्थता निर्माण करतात तेव्हा व्यक्ती मानसिक रोगाचे निदान केले जाते. उदाहरणार्थ स्मरण अक्षमता, अध्ययन अक्षमता व अवधान केंद्रित करण्यात असमर्थता निर्माण होते. तीव्र ताणकांना दिली जाणारी सर्वसामान्य अपेक्षित प्रतिक्रिया मानसिक विकृतीचे लक्षण मानले जात नाही. बघा, एखाद्या प्रिय व्यक्तीच्या अचानक मृत्यू झाल्यास निर्माण होणारे तीव्र दुःखाची जाणीव मानसिक विकृतीचे लक्षण मानले जाऊ शकत नाही. आता एखाद्या आपल्या जवळचा व्यक्ती मरण पावल्यास येणारा दुःख त्याला मानसिक विकृती समजली जात नाही असं म्हणण्याचा प्रकार आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सांस्कृतिक, सामाजिक स्तरावर स्वीकारले गेलेले वर्तन मनोविकृतीचे लक्षण मानले जात नाही. उदाहरणार्थ वेगवेगळ्या संस्कृतीतील धार्मिक विधीमुळे अनुभवाला येणारी स्वसंमोहन किंवा तंद्री सुप्तावस्था मनोविकृतीचे लक्षणे मानले जात नाही. वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये काही लोकांना अंगात देवी येणं, अंगात हे भूत वाटके या सगळ्यांना मानसिक विकृती असे समजले जात नाही. 5वा, सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन हे मनोविकृतीचे निकष मानले जात नाही. सामाजिक व सांस्कृतिक विचलित वर्तन व सामाजिक संघर्षात्मक वर्तन मनोविकृत वर्तनाचे निकष मानले जाऊ शकत नाही. असे समलैंगिकता ही काही समाजात मानसिक विकृत वर्तन समजले जाते. पण DSM-5 नुसार समलिंगता ही याच्यात काही एक मानसिक विकृती समजली जात नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर मानसिक विकृती म्हणजे व्यक्तीच्या आरोग्याची स्थिती, चिकित्सालयीन लक्षणे ज्यामध्ये भावना, विचार व वर्तन यामधील एकत्रितपणे बिघाड निर्माण होतो यालाच मानसिक विकृती असे म्हणतात. विविध मानसिक विकृतींचा अभ्यास करण्यापूर्वी आपण काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्यांच्याशी संबंध बाळगायला शिकले पाहिजे. मानसिक सुदृढता खाली दिलेल्या 2 उदाहरणांचा अभ्यास करा आणि कोण आपल्या आयुष्यात अधिक स्वस्थ आहे हे ते ठरवा. ओके, आता काही उदाहरणं मी तुमच्यासमोर देतो आहे. करण हा 18 वर्षांचा विद्यार्थी नामांकित इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेश मिळाला. काही आठवड्यानंतर त्याला इंजिनिअरिंग शिक्षण नीरस व नकोसे वाटायला लागले. त्याच्या मते इंजिनिअरिंगचे शिक्षण निरुपयोगी व वेळेचा अपव्यय करणारे आहे.
त्यामुळे तो वर्गात दांड्या मारू लागला, दिवसभर कॅम्प्समध्ये फिरू लागला. आपले आयुष्य वाया गेले आहे असे त्याला वाटू लागले. तर दुसरीकडे प्रमिला ही 18 वर्षांची आहे. तिच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. ती कुटुंबात सर्वात मोठी आहे, त्यामुळे तिने नोकरी करण्याचे ठरवले. नोकरी करून घरची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे तिने ठरवले. तर त्यानुसार तिला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. याची एक्झाम्पल चिंता किंवा अनेक गोष्टींची तिला काळजी वाटते. ती बऱ्याचदा खूप थकलेली व तणावामध्ये असायची. परंतु प्रमिलाला आशा होती की लवकरच परिस्थिती बदलेल. तिचे एक स्वप्न होते की एक दिवस आपण अशी संस्था स्थापन करू जिथे सर्व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करेल. तर यावरून प्रत्येक व्यक्तीची मानसिक स्थिरता ही वेगवेगळी राहते. मानसिक कॅपॅसिटी म्हणजेच मानसिक क्षमता ही वेगवेगळी राहते. काही लोक एकाच परिस्थितीत असताना सकारात्मक विचारांनी व आशावादी असून पुढे जाण्यासाठी जातात व काही लोक चांगलीही परिस्थिती असून सुद्धा नकारात्मक विचार व वाईट परिस्थितीचा विचार मनामध्ये घोळतात आणि त्यामुळे त्यांच्या जीवनावर वाईट गोष्टी फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडतात. आणि एकीकडे चांगल्या गोष्टींमुळे त्यांचे आयुष्य, ज्यांनी सकारात्मक विचार केला आहे त्यांच्या आयुष्यावर चांगला परिणाम होतो. आता आपण या उदाहरणामधून काय शिकायला मिळेल? आपल्याला या उदाहरणामधून हे शिकायला मिळेल की आपल्याला जीवनामध्ये नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवा, कशीही परिस्थिती असू दे. तर पुढे जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ज्या व्यक्तींना स्वतःच्या क्षमता, पात्रता लक्षात येतात, जे जीवनातील सामान्य ताणतणावाला तोंड देऊ शकतात व त्या क्षमतांचा उपयोग करून उत्तम समाजोपयोगी कार्य करून योगदान देण्यास सक्षम ठरतात, त्याला मानसिक सुदृढता असे म्हणतात. वेल प्रिपेअर मेंटली ची डेफिनेशन त्यांनी आता सांगितली. धन्यवाद.